पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे फळभाज्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे दोडक्याचं पीक उद्ध्वस्त झाले। उभी दोडक्याची बाग उपटून पडली आहे, तर काढणीला आलेला कांदा गारपीटीनं झोडपल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तर नुकसानग्रस्त शेतामधून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। शेतीमालाचे बाजारभाव गडगडलेले असताना त्यात आता अवकाळीचं संकट कोसळलं आणि या निसर्गाच्या प्रकोपामुळे खरं तर बळीराजा शेतकरी पुरता हातबल झालेला आहे। मी सध्या जुन्नर तालुक्यातील वडच परिसरात आलेले आपण या ठिकाणी पाहू शकता। शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने शेतात घाम गाळून काबड कष्ट करून उभी केलेली ही दोडक्याची बाग आहे। आपण जर पाहिली तर वादळी वाऱ्याच्या या पावसाने ही दोडक्याची बाग अक्षरशः उन्मळून पडलेली आहे, भुईसपाट झालेली आहे। तर जी काही दोडक्याची झाडे आहेत ती सुद्धा अक्षरशः उपटून पडलेले आहेत। ठिबक सिंचनचे जे काय होतं ते ठिबकच्या नळ्या असतील किंवा मल्चिंग पेपर असेल ते सुद्धा तुटलेले आहेत। तर आपण बाजूच्या शेतात जर विचार केला तर ही दोन्ही शेतं एकाच शेतकऱ्याची आहेत। ही काढणीला आलेला कांदा आहे, तो सुद्धा कांदा गारपीटच्या तडाख्याने झोडपला गेलेला आहे। जो काय काढणीला आलेला कांदा त्याला गारांचा मारा लागून तो सुद्धा खराब होणार। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? नमस्कार। काल आमच्याकडं अचानक गारा आणि पाऊस झाला, त्यामुळे आमचा अर्धा एकर दोडका होता तो पूर्ण भुईसपाट झालेला आहे। तो काय म्हणजे करूच शकत नाही आता। आणि मल्चिंग पेपर ठिबक याचं पण अतोनात नुकसान झालेलं आहे। तरी सरकारने थोडंसं आम्हाला काही सहकार्य करावं। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।